दाबण्यासाठी सुरू आहे। सरकार रोज बदनाम होत आहे। अनेक प्रश्न या राज्यात निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे औरंगजेबासारख्या विषयांना उत्तेजन द्यायचं काम चाललेलं आहे। जयकुमार रावल यांनी रावल कोऑपरेटिव्ह बँक, आधीची दोंडाईचा कोऑपरेटिव्ह बँक, ही जवळजवळ 180 ते 190 कोटी रुपये त्या बँकेतून आपल्या नातेवाईकांना बेकायदेशीरपणे दिले। बँकेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र असताना गुजरातमधल्या नातेवाईकांना कोट्यवधी रुपये दिले आणि ती बँक बंद पाडली। बेकायदेशीरपणे गुन्हेगारी पद्धतीने हे पैसे बाहेर काढले। हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे। हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे। कोट्यवधी रुपये। आरोपी नंबर 3 आहेत ते SITच्या अहवालामध्ये। एक SIT स्थापन झाली या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी। आरोपी नंबर 3 जयकुमार रावल आहेत, पण हा संपूर्ण SITचा अहवाल दाबला। त्यांची अटक अटळ होती, ती अटक देवेंद्र फडणवीस यांच्या सहीनंच टाळण्यात आली। आज ते मंत्रिमंडळामध्ये आहेत। 180 कोटी रुपये गरीब जनतेचे लुटलेले आहेत। PMC बँक असेल, न्यू इंडिया बँक असेल किंवा इतर सहकारी बँकांमध्ये जेव्हा असे घोटाळे झाले तेव्हा मुलुंडला एक नागडा आहे पोपटलाल, बरं का, तो थैथया नाचत असतो। भाजपचे लोक रस्त्यावर येतात आंदोलन करायला। मग दोंडाईच्या किंवा रावल बँकेतले 180 कोटी रुपये जनतेचे लुटणारे मिस्टर जयकुमार रावल हे राज्याच्या मंत्रिमंडळात कसे? हा प्रश्न त्या मुलुंडच्या नागड्या पोपटलालला का पडू नये किंवा देवेंद्र फडणवीसांना का पडू नये? PMC बँकेत घोटाळा झाला ना, ठेवीदारांचे पैसे बुडाले असं म्हणतायत काहीतरी। रस्त्यावरती कोण उतरले? भाजपचे लोक उतरले। मग धुळे किंवा खानदेशातल्या लोकांचे पैसे बुडालेले आहेत आणि ते तुमच्या एका मंत्र्याने बुडवलेले आहेत। आपल्या नातेवाईकांना ते पैसे दिले आहेत, खोटी कर्ज दाखवलेली आहेत, 180 कोटीची जवळजवळ। हां, सगळे नियम आणि कायदे तोडून ते पैसे दिलेत आणि पैसे बुडालेले आहेत। याला जबाबदार कोण आहे? त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे ना देवेंद्र फडणवीसांनी। पण अशा सगळ्या विषयावरचं लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं कबर प्रकरण काढून दंगली घडवल्या जात आहेत। बोलिए। क्या हो गया? कल नागपुर में हिंसा हुई, 20 से अधिक। नागपुर में हिंसा होने का कारण नहीं है। नागपुर RSS का गढ़ है। RSS का हेडक्वार्टर मुख्यालय नागपुर में है।